पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या हल्ल्यानंतर आता बैसरन घाटीच्या आसपासच्या जंगलांमध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। या सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयिताला ताब्यात घेतलंय। या संशयिताच्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट होतं। चौकशीमध्ये या संशयिताला समाधानकारक उत्तरं देता आलेली नाहीत, त्यामुळे सुरक्षा दलानं या संशयिताला ताब्यात घेतलंय। भारताचा युद्ध सराव सुरू झालाय। हेलिकॉप्टर सज्ज आहे, आपण पाहतोय इथे दृश्य आहेत। पहलगाम हल्ल्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाकच्या दहशतवादी फॅक्टरीचे पुरावेच भारताच्या हाती लागलेत। मात्र हे पुरावे काय आहेत आणि आता पाकिस्तानचा बुरखा कसा फाडणार आहे, बघूया। पीओके दहशतवाद्यांचं जंगल मंगल। दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर। भारतानं फाडला पाकचा बुरखा। हा फोटो नीट पहा। पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर ए तोयबानं याच ठिकाणी दहशतवाद्यांना गोळ्या चालवण्याचं ट्रेनिंग त्याचे धक्कादायक पुरावे भारताच्या हाती लागले। मात्र या पुराव्यांमध्ये नेमकं काय पाहूया। खैबर पख्तूनख्वाच्या जंगल मंगल परिसरात दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र। दहशतवाद्यांना कठोर कमांडो प्रशिक्षण। प्रशिक्षणानंतर दहशतवादी भारतीय सीमेजवळील लॉन्च पॅड्सवर तैनात। सॅटेलाइट फोटोत रहिवासी इमारती, ट्रेनिंग ग्राउंड, मशीद, गेस्ट मीटिंग सेंटर। पगला बियार जागेवर दहशतवादी आणि ISI मध्ये बैठका। भारतीय सैन्याचं प्रचंड नुकसान करण्याचा डाव। दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करायला सुरुवात केली आहे। याच प्रकरणी NIAच्या तपासात लष्कर ए तोयबाचं नाव समोर आलं। पहलगाम हल्ल्यातील 26 निष्पापांच्या मृत्यूला लष्कर ए तोयबाच जबाबदार असल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर भारतीय लष्करानं जम्मूच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून भारतानं स्फोटकं जप्त केली आहेत। 5 IED जप्त, 1 ते 5 लिटरचे गॅस सिलेंडर, काळ्या रंगाची दुर्बीण, 2 वायरलेस सेट, 2 टोप्या, 3 काळ्या रंगाच्या पॅन्ट्स जप्त करण्यात आल्या आहेत। पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे नापाक इरादे भारतानं नेस्तनाबूत केले। मात्र या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्यासाठी लष्करानं कोणती रणनीती आखायला हवी? की सगळ्या ट्रेनिंग कॅम्पचे आपल्याला फोटो मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये असं दिसतं की हे जे ट्रेनिंग कॅम्प होते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केले होते। कारण जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून ट्रेनिंग होऊन सीमेवरती किंवा LOCवरती आले होते ते आता घाबरून पळून गेलेले आहेत। आणि आपण हे ISI आणि लष्करी तोयबाचं जे दुष्कृत्य आहे हे आपण तोडायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पवरती आपली नजर असायला पाहिजे। भारत शांत आणि संयमी असल्याचा गैरफायदा पाकिस्तान्यांनी घेतला। मात्र आता भारत दहशतवाद्यांचे पुरावे एकत्र करून पाकचा बुरखा फाडणार हे तर निश्चित आहे। मात्र भारतानं एवढ्यावरच न थांबता पुन्हा एकदा थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स, ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचं आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान्यांचं कंबरडं मोडण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV। भारत पाकिस्तान युद्धाच्या तणावासंदर्भातल्याच बातम्या आणखी पाहायच्यात युद्ध टॉप 50 मधून। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या शाळेत मॉक ड्रिल घेण्यात आलंय। यावेळी विद्यार्थ्यांना हल्ल्यावेळी बचाव करण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं।
काश्मीरच्या दल सरोवरात एसडीआरएफच्या जवानांनी उद्याच्या मॉकड्रिलची जोरदार तयारी केली आहे. एसडीआरएफच्या जवानांकडून मॉकड्रिलची तयारी करण्यात आली. महाराष्ट्रात उद्या 16 शहरांमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशभरात उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात केंद्राकडून गाईडलाईन्स आल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय. तसंच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी उद्या मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. मिरकवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या ठिकाणी मॉकड्रिल घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोस्टगार्डच्या बोटिंगकडून समुद्रात गस्त घालण्यात येते. बोटिंगची तपासणी केली जाते. उद्या मॉकड्रिल राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरात आणि संवेदनशील भागात केलं जाणार आहे. देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेलं उरण आणि तिथलं जेएनपीटी बंदर हे संवेदनशील ठिकाण मानलं जातं. पुण्यात 75 ठिकाणी सिव्हिल डिफेन्स क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. सिव्हिल डिफेन्स क्षेत्रामध्ये आर्मी मॉकड्रिल करेल. सायरन हुटर वाजवून सराव केला जाणार आहे. मॉकड्रिलसाठी कार्यवाहीची एसओपी कळवल्यानंतर सिव्हिल डिफेन्सच्या मदतीनं मॉकड्रिल केलं जाणार आहे. देशातील 16 शहरांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. या 16 शहराच्या यादीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचा देखील समावेश आहे. त्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिकमध्ये मॉकड्रिल संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. मॉकड्रिल कुठे आणि केव्हा करायचं या संदर्भात चर्चा केली जाईल. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अंबाबाई मंदिर परिसरामध्ये शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा वाढली आहे. अंबाबाई मंदिर हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर आहे. त्यातच सलग सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात अंबाबाई मंदिरात दाखल झालेत. नागपुरातल्या हडद शाळेमध्ये आज मॉकड्रिल करण्यात आलाय. मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यामागे उद्देश होता. आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यानंतर काय करावं ते शिकवण्यासाठी मॉकड्रिल घेण्यात आलंय. एक महत्वाची बातमी. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या. निष्पापांना धर्म विचारून मारणाऱ्यांना सोडू नका अशी मागणी ओवेसींनी केली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी आज काश्मीरमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. पाकिस्तान से आए हुए दहशतगर्दों ने यहाँ पर 26 लोगों की जानें ले ली और सबसे दर्दनाक और इंसानियत सोच बात यह है कि ख़वातीन को, बच्चों को अलग करके मर्दों से उनका मजहब पूछना और अगर कलमा नहीं बोल सके तो उनको गोली मारना, ये तो दरिंदगी है. ये हम तो ये चाहते हैं कि इसका एक मौसर जवाब हमारी हुकूमत दे. ऑल पार्टी मीटिंग में भी हमने ये बात कही थी. पुढच्या बातम्यांचा आढावा युद्ध टॉप 50 मधून. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिका भारताला मदत करेल. अमेरिकेच्या सभागृहाचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. जॉन्सन यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे अशी भूमिका पुतीन यांनी जाहीर केली आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला फटकारण्यात आलंय. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या सदस्यांनी पाकिस्तानचे खोटे आरोप फेटाळलेत आणि विचारलंय की लष्कर तैयबाचा या हल्ल्यात सहभाग आहे का. काही सदस्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारे लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. घाबरलेल्या पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र संघाकडे धाव घेतली आहे. पाकिस्तान राजदूताची सुरक्षा परिषदेत बंद दाराआड बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी संभाव्य प्रयत्नांवर चर्चा झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीतून जे काही साध्य करायचं होतं ते पूर्ण झाल्याचं यावेळी पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिकार म्हणाले. पहलगाममध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. त्यामुळे पायाखालची जमीन सरकली आहे. त्यातूनच पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय स्तरावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी संयुक्त राष्ट्रांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची ही खेळी अयशस्वी ठरली. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर आता एअर स्ट्राईक झालाय. भारतानं पाकिस्तानी विमानांसाठी आपली एअर हद्द आधी बंद केली आहे. त्यानंतर आता फ्रान्स आणि जर्मनीसारख्या देशांच्या प्रमुख एअरलाईन्सनंही पाकिस्तानच्या एअर हद्दीतून उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतलाय. भारतीय नौदलाकडून निगम स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन विकास संस्थेनं संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केलंय. या महत्त्वाच्या चाचणीनं भारतीय नौदलाच्या युद्धक्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. भारतीय नौदलाची ताकद आणखीनच वाढणार आहे, कारण पुढील महिन्यात आणखी एक युद्धनौका भारताला मिळतेय. युद्धनौका म्हणजे रशियन बनावटीची स्टेल्थ गाइडेड मिसाइल फ्रिगेट कमाल. भारतीय नौदलाकडे 17 पारंपरिक पाणपुड्या आणि 2 अणुऊर्जा पाणपुड्या आहेत. तसंच 6 मिसाइल्स बोट्स आणि 2 विमानवाहू युद्धनौका आहेत. भारतानं जम्मू आणि काश्मीरमधील बगलिहार आणि सलाल धरणांचे दरवाजे आता बंद केलेत. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानात अराजकता माजण्याची शक्यता आहे. चिनाब नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरित्या कमी झाली आहे. खरीप हंगामाच्या काळात पाकिस्तानला 21% पाण्याची टंचाई भासू शकते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानवर हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. भारत कधीही हल्ला करू शकतो असं आसिफ यांनी म्हटलंय. पाकिस्तानी सैन्याला पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. पाकिस्तानी सैन्यानं 1971चा लज्जास्पद पराभव कधीही विसरू नये. 90,000 सैनिकांच्या पॅन्ट अजूनही त्या ठिकाणी लटकतायत असं जोरदार प्रत्युत्तर बलुचिस्तान नॅशनल पार्टीचे नेते अख्तर मेंगल यांनी पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना दिलंय. असीम मुनीर यांनी बलुच फुटीरतावाद्यांना इशारा देत धमकी दिली होती. भारताशी पंगा घेतल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल असा गंभीर इशारा मूडीजनं दिलाय. मूडीज ही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आर्थिक संकटांनी घेरलेला आणि कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत असलेला पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो असं मूडीजनं म्हटलंय. पाकिस्तानी लष्करानं सोमवारी रात्री पुन्हा एकदा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी लष्करानं कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केलाय. भारतीय लष्कराकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आलंय. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना बडगाममधून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा, दारुगोळा जप्त करण्यात आलाय. नाकाबंदी दरम्यान सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर 13 दिवसांनी मोठा निर्णय घेण्यात आलाय. एसएचओंसह 6 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पीर गुलजार अहमद हे आता पहलगामचे एसएचओ असणार आहेत. सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या हल्ल्यानंतर आता बैसरन घाटीच्या जंगलांमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन आणि सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयिताला यावेळी ताब्यात घेतलंय. बुलेट प्रूफ जॅकेटचं कव्हर घालून हा संशयित फिरत होता. पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करतायत. पाकिस्तानच्या संसदेमध्ये भारतविरोधी ठराव मंजूर झालाय. भारतानं पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास ते युद्ध मानलं जाईल. बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमकी मिळाली आहे.
भारतासोबतच्या युद्धात इस्लामाबादचे नागरिक पाकिस्तानला पाठिंबा देण्यास तयार नाहीत। लाल मशिदीतील व्हिडिओनं पाकिस्तानची पोलखोल झाली आहे। लाल मशिदीचे मौलाना अब्दुल अजीज गाजी यांनी भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानला पाठिंबा देणार का असा सवाल विचारला। यावेळी पाठिंब्यासाठी कोणीही हात उचललेला नाही। और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, किसी ने पूछा कि एक शख्स कौमियत के लिए लड़ता है, शुजाअत के लिए लड़ता है और गैरत के लिए लड़ता है, तो कौन अल्लाह के रास्ते। आणि आता पुन्हा 1971 ची पुनरावृत्ती होणार आणि पाकचे तुकडे तुकडे होणार, हे आम्ही का म्हणतोय, त्याची कारणं काय आहेत पाहूया। पाकची घेराबंदी, बलूच आर्मीनेही घातला घाव। बंडखोरांकडून पाकची शहरं ताब्यात। आता पाकचे तुकडे तुकडे होणार। Motive of our attack was very clear. Now it's our turn. भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची आता चोहूबाजूनी कोंडी झाली आहे। त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे निश्चित। कारण बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मंगोचर आणि कलात शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत चीन आणि पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. But now it's our turn. Baloch Liberation Army guarantees you that CPAC will fail miserably on Baloch land. पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेला भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटलाय। त्यातच बलूच लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र तालिबानची मागणी करत पाकिस्तान सैन्यावर हल्लाबोल केला। तर मंगोचर आणि कलात शहरातील सरकारी इमारती, सैन्याचे ठाणे आणि क्वेटा महामार्ग ताब्यात घेतल्याचं समोर आलंय। मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी का होते ते पाहूया। पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य आहे। बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे। बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे। खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे। CPSCच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत। तसंच बलूच संस्कृतीची गळचेपी होत असल्याचा आरोप होतोय। बलोची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचाही प्रयत्न होतोय। खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत। त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले। मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली। त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चोहूबाजूनी कोंडी करण्यात आली। खैबर पख्तूनख्वा इथे तहरीक ए तालिबानचा पाकिस्तान सैन्यावर हल्ला। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून जफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती आणि आता 2 शहरं ताब्यात घेण्यात आली आहेत। अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून पाकची कोंडी केली जाते। 1971 मध्ये मुक्तीवाहिनी संघटनेला मदत करत भारतानं एका घावात पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला। आता पुन्हा पाकिस्तान्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडा ओढलाय। त्यामुळे आता युद्ध झाल्यास बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे आणखी 2 तुकडे होणार। त्यामुळेच भारताच्या वाटेला गेलेल्या पाकचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। एक छोटासा ब्रेक पाहत रहा साम टीव्ही। हल्ल्याच्या भीतीनं
पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानी नागरिकांनी एटीएम बाहेर नागरिकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे. हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तान नागरिक घाबरले, तसंच पाकिस्तानी नागरिक रेशन देखील जमा करतायत. पाकिस्तानमध्ये एटीएम बाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय. पैसे काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.